4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यातील पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीने हायकोर्टात धाव घेतली आहे। तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली। सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करा अशा सूचना हायकोर्टाने दिल्या। यावर 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक आज पार पडणार आहे। कार्यकारी समितीतील विविध पदांसाठी ही निवडणूक आहे। उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, कार्यकारी परिषद सदस्य या पदांसाठी निवडणूक आहे। या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आले। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईमध्ये 4 घरांवर छापेमारी केली। यात 2 जणांची चौकशी सुरू असून त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्यात। अल-कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती। त्यावरून ही कारवाई करण्यात आली। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आजही आरोपींना अटकेपासून संरक्षण मिळालं नाही। अटकपूर्व जामिनावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे। अटकेपार सुरक्षा नसल्यानं आरोपींना पोलीस ताब्यात घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नागपूर शहरातील काही भागात आज वीज पुरवठा बंद असेल। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेतलाय। शहरातील सिव्हिल लाईन्स विभाग, काँग्रेस नगर विभाग, महाल विभाग आणि बुटीबोरी विभागात वीज पुरवठा खंडित असेल। कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मूर्ती अजूनही महापालिकेच्या वाहनतळामध्ये ठेवण्यात आल्या। गणेश मूर्तींची विल्हेवाट न लावता मूर्त्या अशाच ठेवणं ही विटंबना असल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे। मावळ तालुक्यात घोणस सापांचा वावर वाढलाय। सध्या घोणस सापांच्या प्रजननाचा काळ सुरू असल्यानं साप जोडीनं गटानं वावरताना दिसताय। 50हून अधिक घोणस सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। कुंभमेळ्याच्या कामामुळे नाशिक शहराचा कायापालट होणार आहे। शहरात सुमारे 100 किलोमीटरचे नवीन रस्ते करणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली। कुंभमेळ्याच्या कामांना उशीर होणार नाही। वेळेच्या आधी सर्व कामं पूर्ण होतील। याशिवाय विकास कामही केली जाणार असल्याचं आयुक्त म्हणाले। अयोध्येला जाणारे प्रवासी 6 तास तात्काळ होते। स्पाइस जेटच्या मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या विमानात बिघाड झाला। याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला। अभिनेता गोविंदा बेशुद्ध झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जुहूच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे। गोविंदा सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून आवश्यक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत।